महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर महादेवजी गव्हाणे सर, आजचे व्याख्याते प्राध्यापक रुपेश चंद्रशेखर जैन सर, जे आज धर्म, आवश्यकता आणि कालबाह्यता या विषयावर या व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प या ठिकाणी गोपणार आहे। तसेच मंचावर उपस्थित असलेले महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय डॉक्टर के राजू सर, आदरणीय प्राध्यापक सदाशिव शिंदे सर, आदरणीय उपप्राचार्य श्रीमती सुचेता वाघमारे मॅडम, पर्यवेक्षक आदरणीय संजय बिरादार सर आणि या व्याख्यानमालेचे प्रभारी आदरणीय डॉक्टर सुरेश कोले सर, तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी शाहू अकॅडमीच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी व्याख्यानमाला प्रभारी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सुरेश कोले सर यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचं प्रस्तावित करा। आजच्या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर महादेवजी गव्हाणे सर, आजच्या व्याख्यानाचे व्याख्याते प्राध्यापक रुपेश चंद्रशेखर जैन सर, मंचावरील उपप्राचार्य डॉक्टर राजू सर, डॉक्टर शिंदे सर, डॉक्टर मॅडम आणि बिरादार सर, हे या अकॅडमीमध्ये आपण सुरू केलेली ही जी काही ॲक्टिव्हिटी आहे त्याला शाहू अकॅडमीमध्ये आपण तर आज याचं तिसरं पुष्प फुटलेलं आहे। पहिलं पुष्प महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी सुरुवात केलेली होती आणि त्यांचा विषय होता तत्वज्ञ प्लेटो व त्यांचे शिक्षणविषयक विचार। 30 जुलैला हा कार्यक्रम झाला। दुसरं पुष्प गुंजलेलं आहे डॉक्टर भीमराव पाटील यांनी आणि त्याने जो विषय घेतला होता तथागतांचा आशिया खंडावरील प्रभाव 30 ऑगस्टला झाले। आज 30 सप्टेंबर। तिसरं पुष्प जे गुंतवण्यात आलेलं आहे तर रुपेश जैन यांचा जो काही विषय आहे हा विषय देखील जसे मागचे 2 विषय होते हक्के, तसा तिसरा विषय थोडासा वेगळाच आहे। त्यांचा विषय म्हणजे धर्म, आवश्यकता आणि कालबाह्यता या विषयावर ते बोलणार आहे। आणि दुसरीमध्ये सांगितल्याप्रमाणेच पुढच्या व्याख्यानमालेसाठी ज्या कोणी इच्छुक असतील तर त्याने कृपया आमच्याकडे थोडंसं माहिती द्यावी, म्हणजे कोणी पुढच्या वेळेस इच्छुक आहे। आतापर्यंत आणखी तुम्ही आलेले आता तरी आम्ही प्राचार्यातर्फे विनंती करू तुम्हाला की जे इच्छुक आहे त्याने प्राचार्याने अर्ज करावा, विषय द्यावा, सर त्याच्याशी विचार विषयामध्ये पाहून नंतर तो आणि तर मी परत एकदा व्याख्यानामध्ये वेळ न घेता रुपेश जैन सरांना परत त्याला त्याच्या व्याख्यानासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। धन्यवाद सर। यानंतर आजचे व्याख्याते प्राध्यापक रुपेश चंद्रशेखर जैन सर यांचे या ठिकाणी स्वागत करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर महादेवजी गव्हाणे सर यांना मी विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन आपण आजच्या व्याख्यानाचं या ठिकाणी स्वागत करावं। प्राचीन काळापासूनच धर्माचा मानवी जीवनावर पगडा राहिलेला आहे। धर्माने मानवी जीवन कधी चांगल्या रीतीने तरी कधी वाईट रीतीने प्रभावित केलेले अनेक उदाहरणं आपण अभ्यासत असतो, पाहत असतो। मार्क्सने धर्माला आपूची गोळी मानली। संत ज्ञानेश्वरांनी आपल्याही धार्मिक तत्वज्ञानात
हे धर्माधर्माचे टवाळ दावी अज्ञान जे का मूळ ते तेजोनी टाकी सकळ धर्मजाळ असा संदेश दिला. थोर संत असो, विचारवंत असो की सामान्य व्यक्ती असो, प्रत्येक जण धर्माचा आपापल्या परीने अर्थ लावत असतो, चिंतन करत असतो. धारण करण्यायोग्य असलेल्या सर्व चांगल्या बाबींचा धर्मात समावेश केला गेला तर तो धर्म मानवी कल्याणासाठी पूरक धर्म ठरेल असं आपल्या सर्वांनाच वाटतं. मग हे व्यक्तिगत चिंतन जे आपण धर्माच्या बाबतीत केलेलं आहे ते अशा व्यासपीठांवरून जर सार्वजनिक केलं आणि त्यातून धर्माविषयी अजून चांगल्या बाबी प्रकाशात आल्या, आपले काही धार्मिक दृष्टिकोन तयार झाले तर ते उचितच. आणि म्हणूनच आज या व्यासपीठावरून, आज या व्याख्यानाच्या माध्यमातून आदरणीय प्राध्यापक रुपेश जैन सर हे या ठिकाणी धर्माच्या आवश्यकता आणि कालबाह्यतेबाबत त्यांचं चिंतन सादर करणार आहेत. मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण आपल्या विषयावरील व्याख्यानाला सुरुवात करावी. सभागृहातील सर्वांना विनंती आहे, कृपया आपले मोबाईल स्विच ऑफ करा, तसेच कोणीही आता बोलू नये, कृपया विनंती आहे सभागृहाला. आदरणीय प्राध्यापक रुपेश जैन सर. तुमच्यावर उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय गव्हाणे सर, तसेच आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य राजू सर, शिंदे सर, त्याचबरोबर वाघमारे मॅडम आणि ज्युनियर सायन्स विभागाचे किंवा आपल्या ज्युनियर विभागाचे सुपरवायझर दादा सर आणि इथे उपस्थित असलेले माझे समज बंधू आणि भगिनी. ज्या दिवशी ही व्याख्यान मला सुरू झाले आणि प्राचार्यांनी पहिला विषय आपल्यासमोर मांडला प्लेटो आणि त्याचे शिक्षणाविषयी विचार, तो आम्ही सायन्स विंगचे असल्यामुळे आमच्या सगळ्यांसाठी तो नवीन होता आणि आम्ही या कार्यक्रमातून प्लेटोचे जे विचार होते ते आम्हाला ऐकायला मिळाले, समजले आणि लगेच प्राचार्यांनी असं सांगितलं की ही जी व्याख्यानमाला आहे ती आपण अशा पद्धतीने चालू करणार आहे की आपल्यापैकीच जे शिक्षक बोलू इच्छितात चांगले विषय घेऊन त्यांच्यासाठी हा विचार मंच आपण खुला करून दिलेला आहे. मलाही असं वाटलं की आपण या विचार मंचावर आपले काही विचार मांडावे. ते विचार मांडण्या मागची कल्पना अशी होती की व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला काही अनुभव येतात आणि ते जे अनुभव आहेत त्या अनुभवामुळे मला असं वाटलं की विचार आपण घेऊन यावा आणि आपल्यासमोर तो मांडावा. दुसरं जे पुष्प आहे ते प्राध्यापक भीमराव पाटील सरांनी आपल्यासोबत सादर केलं. मी पण होतो. तब्बल 1.5 तास जे उगवत्या शैलीमध्ये त्यांनी जे प्रकरणाच्या विचारांचा प्रभाव सांगितला, मला भीती वाटली कारण की लगेच प्राचार्य सरांनी सांगितलं मी तसं ॲप्लिकेशन केलं होतं. तिसरं पुष्प आहे तुम्हालाच सादर करायचं आहे आणि मला असं वाटतं की एवढं चांगलं वक्तव्य प्राचार्यांनी आणि भीमराव पाटील सरांनी केलं, मग आता आपल्याला काय जमणार आहे आणि थोडंसं भीती वाटली मला आणि ते मी ते प्राचार्य सरांना बोलून सुद्धा दाखवली. पण जेव्हा आपला विचार प्रामाणिक असतो आणि म्हणजे उद्देश आपला प्रामाणिक असतो त्यावेळेस घ्यायचं काही कारण नाही आणि प्रत्येक वेळेस आपण ज्यावेळेस शाहूचे कार्यक्रम अटेंड करतो तर शाहू परिवार असं संबोधल्या जातात आणि मला असं वाटलं की आपल्या परिवारासमोर आपण बोलायला हरकत नाही. आपली जर काही चूक झाली तर ते आपल्याला माफ करू शकतात, आपली चूक पत्रात घेऊ शकतात. ही अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि माझं जे मत आहे ते मी मांडण्यासाठी सुरुवात करतो.
मत मांडायच्या आधी किंवा विषय मांडायच्या आधी मी हे पण तुम्हाला सांगू इच्छितो की हे माझं वैयक्तिक मत मी इथे तुमच्यासमोर मांडणार आहे. माझा असा आग्रह असणार आहे की ते तुम्हाला सगळ्यांना पटलंच पाहिजे किंवा ते तुम्ही स्वीकारलंच पाहिजे. पण जर तुम्हाला विचार करून तसं वाटलं की मी जे मांडलं ते योग्य आहे तर त्याचा स्वीकार करायला हरकत नाही असं बोलून मी माझ्या जे वक्तव्य आहे त्याला मी सुरुवात करणार आहे. मी जो विषय घेतला तो आहे धर्म, आवश्यकता आणि कालबाह्यता. तर जेव्हा विषय आपण ऐकतो तेव्हा असं वाटतं की आवश्यकता तर आपल्याला कळू शकते कारण की धर्म आवश्यक आहे असं आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण असा प्रकारे संस्कार झालेले आहेत आपल्याला. पण त्याची कालबाह्यता कशी असू शकते? ठीक आहे. तर आवश्यकता ही जी बाजू आहे त्याच्यावरच मी जास्त बोलणार आहे. कालबाह्यता जी बाजू आहे त्याच्यावर मी थोडक्यात माझं मत मांडणार आहे. असं म्हणतात की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर कोणी काही लिहायची गरज नव्हती कारण की अखिल मानव जातीला जे संबोधन आहे ते त्याच्यामध्ये पुरेसं आहे. पण कुठेतरी विचारांची अभिव्यक्ती झाली पाहिजे आणि ती इतरांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्याच्यामुळे हे सगळं चालू असतं आणि तेच मी इथे आपल्यासमोर करणार आहे. आपण जेव्हा क्लासवर जातो आणि एखादा विषय आपल्याला शिकवायचा असतो त्यावेळेस आपण विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान काय आहे त्या विषयाबद्दल हे थोडंसं बघण्याचा प्रयत्न करतो. तर एक छोटासा आपण प्रयत्न करू. धर्म हा शब्द तसा आपल्याला परिचित नाही. तुमच्यापैकी जर धर्म या एका वाक्यावर कोणाला काही सांगेल व्हॉट इज धर्म, रिलिजन कशाला म्हणायचं तर तुम्ही तुमचं मत 1-2 मिनिटांमध्ये मांडू शकता जर इच्छा असेल तर. नाही तुम्ही कंटिन्यू करणारच आहे. पण जर तुम्हाला काही मागायचं असेल की धर्म म्हणजे काय आहे तुम्हाला काय वाटतं एका वाक्यामध्ये तर मला असं वाटतं की आपण ती व्यवस्था करावी. नंतर मी माझ्या भाषणाला सुरुवात करेन किंवा वक्तव्याला सुरुवात करेन. माझ्यामध्ये धर्मामध्ये निवास करण्याची कला. व्हेरी गुड सर. आणि माझं वक्तव्य सुरू करण्याच्या आधी ग्वाही देतो मी तुम्हाला तिथे 45 मिनिटाच्या पेक्षा जास्त होणार नाही आणि कदाचित त्या सगळ्यात कमी वेळेत संपणारं वक्तव्य असेल. धन्यवाद सर. पहिला गॅरेजमधून कोणी काही बोलणार आहे? धर्म हा विषय तसा जीवनाचा असतो. ठीक आहे. उदाहरणापासून आता मी सुरुवात करणार आहे. एक साधू महाशय होते आणि सकाळच्या वेळेला ते नदीकाठी फिरत होते आणि नदीकाठी फिरत असताना त्यांना एक दृश्य त्यांना पाहायला मिळालं. त्यांनी काय पाहिलं की एक विंचू आहे तो नदीच्या काठावर आहे आणि तो पाण्यात पडलाय आणि तो वाचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावेळेस साधूंनी काय केलं त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळेस साधूंनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्या विंचवाने त्याला दंड केला आणि ते दंड झाल्यामुळे त्याला वेदना झाल्यामुळे तो जो विंचू आहे तो पुन्हा पाण्यात पडला. मग साधूंनी तिथे प्रयत्न सोडले नाही. पुन्हा एकदा त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या वेळेस सुद्धा त्या विंचवाने त्याला दंड मारला. ही प्रक्रिया 3-4 वेळेस झाली आणि दुसरा एक व्यक्ती पाहत होता की साधू प्रत्येक वेळेस त्या विंचवाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे
आणि प्रत्येक वेळेस तो विंचूला डंक देत आहे आणि त्याच्या हातातून साधूच्या हातातून वेदना झाल्यामुळे तो खाली पडत आहे. शेवटी न राहून त्या माणसाने त्या साधूला असं म्हणाले की दुष्ट आहे तो विंचू, कशाला वाचवता त्याला, तुम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, तो तुम्हाला डंक मारत आहे. त्यावेळेस साधूंनी जे सांगितलं ते धर्माच्या व्याख्येला परिभाषित करू शकतं. डंक मारणे हा त्याचा धर्म आहे, वाचवणे माझा धर्म आहे. तो त्याचा धर्म सोडायला तयार नाही, मी माझा धर्म कसा सोडू. तर धर्म याच्याबद्दल एक संस्कृत भाषेमध्ये सुभाषित आहे, वस्तू स्वभाव धर्मो. वस्तूचा जो स्वभाव आहे तो धर्म आहे. जसा अग्नीचा स्वभाव उष्णता प्रदान करणे आहे, पाण्याचा स्वभाव शीतलता प्रदान करणे आहे. तर उष्णता जसा अग्नीचा धर्म आहे, शीतलता देणे हा तसा पाण्याचा धर्म आहे. मग आपण जे धर्म ही संकल्पना जी आपल्या डोक्यात आहे किंवा आपल्या विचारात आहे ती कशी आहे, तर आपल्याला हे माहिती आहे की विविध धर्म या भूतलावर आहेत. मग जे भारताचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये सध्या जे धर्म अस्तित्वात आहेत ते सगळ्यात मोठ्या संख्येने हिंदू धर्म आहे, त्यानंतर ख्रिश्चन धर्म आहे, त्यानंतर मुस्लिम धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, जैन धर्म आहे आणि अनेक धर्म आहेत. मग आपण जेव्हा सर्व या समाजामध्ये एकत्रित राहत असतो त्यावेळेस आपण ज्या धर्मामध्ये जन्माला आलो त्याचे संस्कार आपल्या होत असतात आणि त्या संस्काराचा भाग म्हणून आपण आपलं जीवन हे व्यतीत करत असतो. मग मी आज जे तुम्हाला सुरुवातीच्या आवश्यकता हा जो भाग आहे त्या आवश्यकता भागामध्ये ते धर्म कसे उदयाला आले आणि त्यावेळेसच्या परिस्थिती काय होत्या हे थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यानंतर आजची जी परिस्थिती आहे ती कशी आहे, धर्म या विषयाशी रिलेटेड, या शब्दाशी रिलेटेड कशी आहे ते अनावश्यकता या विषयामध्ये मी घेणार. तर आपल्याला हे माहीत आहे की सगळ्यात सुरुवातीला किंवा जेव्हा इसवी सनाची सुरुवात झाली त्यावेळेस ख्रिस्ती धर्माचा उदय झाला. म्हणजे प्रभू येशूच्या जन्मापासून ख्रिस्ती धर्माची सुरुवात झाली. आता जो ख्रिस्ती धर्म आहे हा किती वर्ष जुना आहे असं जर आपण म्हणलं तर तो 2000 वर्ष जुना आहे. कारण की जेव्हापासून इसवी सन स्टार्ट झालं तेव्हापासून हा धर्म उदयास आलेला आहे. मग या धर्माचा उगम कुठे झाला, इस्रायल देश जो आहे आज आपल्या पालेस्तीन मधलं जातं या ठिकाणी या धर्माचा उदय झाला. प्राचीन यहुदी धर्मातून ख्रिस्ती धर्माचा विकास होत गेला. म्हणजे त्याच्या आधी पण यहुदी धर्म होता. यहुदी धर्म जो आहे त्यांचे जे धर्मग्रंथ आहेत त्याला जुना करार म्हणलं जातं. त्या धर्मग्रंथामध्ये येशूचा जन्म होणार आहे किंवा देवाचा पुत्र जन्माला येणार आहे आणि तो तुमचा उद्धार करेल असा उल्लेख आहे. तर या धर्मामध्ये प्रभू येशूचा जन्म झाला आणि तिथून पुढे त्या धर्माचा विकास होत गेला. येशू ख्रिस्त हे या धर्माचे प्रवर्तक मानले जातात. पालेस्तीन किंवा इस्रायल, आजचा जो इस्रायल आहे तो रोमन साम्राज्यातील एक सुबा होता. जेरुसलेम शहराजवळील गालिल प्रांतात बेथलहेम या गावी मरिया नावाच्या एका यहुदी कुमारिकेच्या पोटी ख्रिस्ताचा जन्म झाला. म्हणजे ख्रिस्ती धर्मामध्ये अशी मान्यता आहे की तो येशू ख्रिस्ताचा जो जन्म आहे तो पुरुष आणि स्त्री संबंधातून नाही झाला तर कुमारिकेच्या पोटी झाला. सुरुवातीला येशू ख्रिस्ताने सुधारकाम केले व नंतर शाश्वत सेवी राज्य येण्याची असल्याची शिकवण देण्यास सुरुवात केली. आपले कार्य पुढे अखंड चालू राहावे यासाठी त्यांनी 12 अनुयायांची निवड केली. तेच 12 शिष्य किंवा कशी हो. येशू ख्रिस्ती पारंपरिक यहुदी धर्मातील कर्मकांड यांना विरोध केला व त्याला मानवतावादी वळण देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांनी हा जो धर्म सांगितला ते सांगत असताना कशामुळे त्यांनी सांगितला, कारण की त्या काळात ज्या काही कर्मकांड चालू होता माणसामध्ये जो भेदभाव होता तो कमी करण्यासाठी त्यांनी तो धर्म सांगितला. येशू ख्रिस्ताने सांगितले नीती
नियम मुख्यतः मानव प्रेमावर आधारलेली होती, कारण सर्व माणसे स्वर्गातील पित्याची लेकरे आहेत अशी त्यांची शिकवण होती. येशू ख्रिस्तांनी माझ्याद्वारे आल्यापासून पित्याकडे कोणी जाऊ शकत नाही असे उद्घोषित केले. म्हणजे परंपरेत पित्याला जर तुम्हाला जायचं असेल, ईश्वराकडे पोहोचायचं असेल तर तुम्हाला मार्ग मीच आहे असं सांगितलं. येशूंनी आपल्या शिष्यांना क्षमा करण्याचा मोठा अधिकार बहाल केला. तसेच या अधिकारी वर्गाचा प्रमुख म्हणून त्यांनी पेत्राला निवडले. कर्मठ यहुदी धर्माधिकाऱ्यांनी येशूची क्रांतिकारी शिकवण रुचली नाही. त्यांनी तत्कालीन रोमन सत्ताधिकाऱ्यांच्या मदतीने येशूला उत्सवात घेऊन ठार मारण्यात आले. आता हा जो प्रसंग आहे, ज्यावेळेस त्यांना उत्सवात चढवले, तर असं म्हणतात येशू ख्रिस्त लोकांची अशी मान्यता आहे की येशूला ज्यावेळेस सुरावर चढवण्यात आले त्याच्या आधी मानव आणि ईश्वरामध्ये संबंधामध्ये जो दुरावा आलेला होता, त्या घटनेनंतर तो दुरावा काय झाला, कमी झाला. प्रभू येशू 3 दिवसांनी पुनर्जीवन झाले आणि 40 दिवस दृश्य स्वरूपात आपल्या शिष्यासोबत ते राहिले. त्यानंतर त्यांचे स्वर्गारोहण झाले. स्वर्गारोहण म्हणजे सदैव स्वर्गामध्ये गेले. प्रभू येशू यांनी आपल्या शिष्यांना शेवटचा आदेश दिला, माझ्या शिकवणीचा जगभर जाऊन प्रसार करा. येशूची शिकवण मुख्यत्वे 4 शुभ वर्तमानावर आढळते. ते 4 शुभ वर्तमान काय म्हणजे मार्क, लूक, मत्तय, योहान हे आहे. त्यांची जी मुख्य शिकवण आहे ती प्रेमाची आणि सेवेची शिकवण येशू ख्रिस्तांनी दिली. त्यांचे 2 महत्त्वाचे संदेश आहेत. मी स्पीच देण्याच्या आधी विविध धर्मातील जे धर्मगुरू आहेत त्यांना त्यांच्याशी चर्चा केली, कारण की मला माहीत होतं की या विषयाची संवेदनशीलता किती जास्त आहे. मी फादर अनिल यांच्याशी बोललो, जे मुंबईला असतात. त्यांनी सांगितले की येशूची शिकवण 2 याच्यामध्ये डिवाइड करता येते. तुम्ही देवावर तन मन धनाने प्रेम करा आणि तुम्ही स्वतः कसं प्रेम करता तसं शेजाऱ्याला पण प्रेम करा. तो कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा असेल. मग हे जे येशू ख्रिस्तांनी जे काही मार्गदर्शन केलं मानव जातीसाठी, तर याचं जो पवित्र धर्मग्रंथ आहे त्याला आपण बायबल म्हणतो. ग्रीक वाक्य शब्दानुसार बायबलचा अर्थ होतो पुस्तकांचा संग्रह. त्याच्यामध्ये जुना करार आणि नवा करार असे 2 पार्ट आहेत. जुना करार म्हणजे यहुदी लोकांचा धर्मग्रंथ आहे, पवित्र शास्त्र आहे. 47 बुक आहेत, वेगळ्या प्रोफेट्सनी लिहिलेले, वेगळ्या संतांनी लिहिलेले. आणि नवा करार म्हणजे काय, येशू आणि त्याच्या शिष्यांनी जी शिकवण दिली त्याच्यावर नवा करार लिहिण्यात आला आणि त्याचे 27 बुक आहेत. तर 74 बुक या बायबलचा भाग आहे. बायबल म्हणजे पुस्तकांचा संग्रह. मग त्यांनी 10 आज्ञा दिल्या मानव जातीसाठी. पहिली आज्ञा दिली, एकाच देवाची पूजा करा. अनेक देवाला मान्यता नव्हती. देवाचे नाव विनाकारण घेऊ नका, म्हणजे तुमचं वाईट झालं तर देवाला नाव नका. रविवारीचा दिवस पवित्र म्हणून बाळा चर्चमध्ये जा. आई बाबांना सन्मान करा, मान द्या. कुणाचे प्राण घेऊ नका, व्यभिचार करू नका, चोरी करू नका, खोटी साक्ष देऊ नका, परस्त्री परपुरुष यांचा लोभ घेऊ नका, परधनाचा लोभ घेऊ नका. तर हे 10 आज्ञा त्यांनी सामान्य जे आहेत किंवा त्याचं आचरण करणारे जे आहेत त्यांना दिल्या. ह्या सर्व आज्ञा समाजाला निकोप करण्यासाठी होत्या, समाजातील प्रत्येक वर्गाला न्याय मिळण्यासाठी होत्या. हे आपल्याला याच्यातून लक्षात येतं. तर येशू धर्माची त्यावेळेची जी आवश्यकता होती, म्हणजे येशूने जो धर्म सांगितला ख्रिस्त धर्माची, त्यावेळेची जी आवश्यकता होती ते मानव जातीचं उत्थान होतं. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार होता. येशू नंतर ख्रिश्चन धर्मानंतर इस्लाम धर्म उदयाला आला. इस्लाम हा एक अब्राहिमिक धर्म असून, आता अब्राहिमिक धर्म म्हणजे काय हे समजून घ्या. ख्रिश्चन धर्म आणि मुस्लिम धर्म दोघेही अब्राहमला मानतात, म्हणून त्याला अब्राहिमिक धर्म असं म्हणतात. ठीक आहे. इस्लाम हा एक अब्राहिमिक धर्म असून देवाच्या एकत्वावर या धर्माची श्रद्धा आहे. या धर्माची स्थापना हजरत मुहम्मद पैगंबर यांनी इसवी सन 610 मध्ये सौदी अरेबियाच्या मक्का या शहरात केली. इस्लाम धर्माचे पालन करणाऱ्या लोकांना मुसलमान म्हणले जाते. इस्लामचा अर्थ अल्लाच्या स्वाधीन राहून शांती मिळवणे. इस्लामचा अर्थ अल्लाच्या स्वाधीन राहून शांती मिळवणे. मनुष्य शुद्ध आणि निर्दोष जन्माला येतो अशी इस्लामची शिकवणूक आहे.
मुहम्मद पैगंबर यांनी 5 मौलिक धर्मांवर इमान धारण करण्याची शिकवण दिली. एकेश्वर तत्वावर दृढ विश्वास म्हणजे ईश्वर एकच आहे, अनेक नाही. ईश दूतांवर दृढ विश्वास म्हणजे मुहम्मद पैगंबर हे ईश्वराने पाठवलेले शेवटचे दूत असा विश्वास तुम्ही त्याला ठेवला पाहिजे. मुहम्मद पैगंबरच्या आधी 1,48,000 दूत आले होते आणि सगळ्यात शेवटी मुहम्मद पैगंबर आले होते. आणि कुराणमध्ये प्रभू येशू ख्रिस्तांना आणि त्यांच्या आईला मरियाला खूप आदराचं स्थान दिलेलं आहे. त्यांनी त्यांना डिनाय केलेलं नाही. पवित्र कुराणवर दृढ श्रद्धा, अल्लाहच्या सर्व पैगंबरांवर दृढ विश्वास, पारलौकिक जीवनावर दृढ विश्वास म्हणजे मृत्यूनंतर पण जीवन असतं या संकल्पनेवर विश्वास ठेवायला सांगितलं. त्यांनी काही उपासना दिल्या, अनिवार्य उपासना ज्या प्रत्येक मुस्लिमांनी करायला पाहिजे. नमाज, दिवसातून 5 वेळेस नमाज तरी पडायला पाहिजे. त्याचं मागचं रिझन आहे कधी ईश्वराचं चिंतन आपल्या डोक्यातून जाऊ नये आणि आपण कोणते गैरकृत्य करू नये. रोजा, रमजान महिन्यात सकाळपासून संध्याकाळपर्यंत खाणे-पिणे बंद करावे आणि त्याच्या मागचा उद्देश पुन्हा तोच किंवा महिन्याभरासाठी आपण ईश्वराचं चिंतन करणे आणि कोणत्याही पाप कृतीपासून दूर राहणे. जकात देणे, आपल्या मिळकतीतील 2.5% मिळकत गोरगरिबांना दान करणे म्हणजे याच्यावरून त्यांचे जे सामाजिक असमानता असते वर्गामध्ये ते दूर करण्याचा प्रयत्न होता. काही दिनकर असतात, प्रयत्न करूनही ते त्या आर्थिक स्थितीमधून बाहेर येऊ शकत नाही. तर श्रीमंत व्यक्तीचं कर्तव्य आहे की आपला जो धन आपण कमवलं त्याचा 2.5% त्या गोरगरिबांना दिले. मग ते गोरगरिबांमध्ये अनाथ असू शकतो, तुमचा नातेवाईक असू शकतो, एखादी विधवा स्त्री असू शकते, त्यांना तुम्ही ते दिलं पाहिजे. त्याला जकात म्हणलं, ते कंपल्सरी केलं. आणि हज, आयुष्यातून एकदा मक्केला भेट देणे. मक्का काय आहे सांगतो तुम्हाला. हजारो वर्षापूर्वी आदरणीय पैगंबर इब्राहिम यांनी अल्लाहची उपासना करण्यासाठी एक छोटेसे घर बांधले. त्या छोट्याशा घराला अल्लाहने आपले घर घोषित केले म्हणून ते पवित्र मानलं जातं. मग तुम्ही तिथे कधी जायला पाहिजे, तुमची ऐपत असेल तर जायला पाहिजे. म्हणजे असं नाही सांगितलं की कर्ज काढून तुम्ही तिथे जा, पण ते ईश्वराचं घर आहे आणि तुम्ही एकदा तरी तुमच्या आयुष्यामध्ये हज यात्रा केली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. हे जे शेवटचं जे अनिवार्य उपासना आहे त्या अनिवार्य उपासनेवरून एक प्रसंग मला आठवला. शेख सादी नावाचे एक संत होऊन गेले. खूप मोठे संत होते, दार्शनिक होते. त्यांनी खूप चांगले विचार या समाजाला दिले. त्यापैकी एक विचार मी तुमच्यासमोर मांडतो. शेख सादींनी परिश्रम करून धनसंपत्ती गोळा केली. 100 दिनार एवढी संपत्ती त्यांनी गोळा केली आणि ते हजला निघाले. जेव्हा ते हजला निघाले आणि हजला जात होते, रस्त्यामध्ये अतिशय गरीब व्यक्ती त्याच्या समोरून उभा राहिला आणि त्याला काय म्हणाला, शेख सादी तुला हे शोभत नाही, तू हजला चालाय तुला शोभत नाही. शेख सादीला कळालं नाही हा कशासाठी मला असं बोलत आहे. त्यांनी विचारलं का शोभत नाही मित्रा. ते म्हणे मी आणि माझं कुटुंब, माझ्या कुटुंबामध्ये 10 लोक आहेत, आम्हाला 8 दिवसापासून जेवायला मिळालं नाही. आम्ही उपाशी असताना जर तू हज यात्रेला गेला आणि हजची जर परीक्षा केली तर तुला देव थोडीच प्रसन्न होणार आहे, तुला थोडीच माफ करणार आहे. तू तिचे 100 दिनार काय करणार आहेस, तू हजला जाशील आणि 7 प्रदक्षिणा मारशील देवाच्या घराला. एक काम करतो की 100 दिनार मला देऊन टाक, मला 7 प्रदक्षिणा घाल, म्हणजे तुला ते पुण्य मिळून जाईल. आपल्यासारखा एखादा व्यक्ती म्हणजे माझ्यासारखा एखादा व्यक्ती राहिला असता तर मी त्याला काहीतरी केलं असतं, कारण की आयुष्यभराची मिळकत मी केली होती, मला तिथं जायचं होतं. शेख सादीने थोडाही विचार न करता 100 दिनार त्याला देऊन टाकल्या आणि त्यांनी जसं सांगितलं होतं तशा 7 परिक्रमा त्यांनी केल्या. त्यांनी त्यांच्या अनुभवातून असं केलं शेख सादी यांनी, तुम्ही विश्वास ठेवा अथवा नका ठेवू, पण माझ्या मनाला जी शांती भेटली, जी प्रसन्नता भेटली ती मला कदाचित मी काबाला गेलो असतो, मक्केला गेलो असतो तरी मिळाले नसते. तर हज हे अनिवार्यता मुस्लिम धर्मियांसाठी आहे. त्याच्यानंतर जिहाद, एखाद्या कृत्यासाठी स्वतःची शक्ती पणास लावणे याला म्हणतात जिहाद. आपण भगवद्गीतेमध्ये असं ऐकलंय, जगाय दाई धर्मस्य ग्लानी भूतवान अकुंठितान भवति तदात माणूस जामीन. जेव्हा जेव्हा धर्म संकटात येईल आणि चांगल्या लोकांचं जगणं कठीण होईल तेव्हा तेव्हा मी जन्म घेईन. बरोबर आहे.
जिहादमध्ये काय सांगितलं, जेव्हा जेव्हा सामान्य माणसावर अत्याचार वाढतील, त्याचं जगणं दुरापास होऊन जाईल, त्यावेळेस तुम्ही स्वतः पुढे या, स्वतःची शक्ती पणाला लावा आणि त्याला न्याय मिळू द्या. हा त्याचा असा अर्थ आहे. पवित्र कुराण हा ईश ग्रंथ आहे. ईश्वराकडून पैगंबर मोहम्मद यांच्याकडे जिब्राईल या देवदूताद्वारे कुराण आले, पाठवले. 40 वर्षानंतर जे मोहम्मद पैगंबर आहे, 40 वर्षापर्यंत त्यांनी एक सामान्य व्यक्ती म्हणून आयुष्य जगले. 40 वर्षानंतर एका गुफेमध्ये जाऊन साधना करत होता. तिथे त्यांच्यावर कुराण अवतरित झाले. मग याच्याबद्दल काही मतं असू शकतात. हदीस पैगंबर मोहम्मद यांची मुक्ती व प्रतिबद्धलची माहिती आहे. कुराण आणि हदीस असे 2 धर्मग्रंथ आहेत. इस्लामी समाजासाठी काळानुसार कायदेप्रणाली तयार झाली, त्याला शरीयत कायदेप्रणाली असे ओळखले जाते. पवित्र कुराण व हदीस ही 2 साधने शरीयतचा मुख्य आधार आहे. पैगंबरत्वाची प्राप्तीनंतर 23 वर्ष शिकवण, उपदेश व मार्गदर्शन केले. कुराण व हदीस यातील सर्व आदेशांचा अभ्यास व अध्ययन करून काही इस्लाम धर्मसृष्टीने सामान्य माणसांच्या सोयीस्कर होईल अशा रीतीने खुलासेवार नियमावली तयार केली असून त्या नियमांना फिका असे म्हणतात किंवा धर्मशास्त्र म्हणतात. त्यांनी काय शिकवण दिली? कुराणमध्ये काय शिकवलं आहे? आई वडिलांची सेवा करा, त्यांच्यासमोर मोठ्या आवाजात बोलू. संपूर्ण मानवजात एकाच ईश्वर निर्माण केली आहे, एकाच आई वडिलांची संतती आहे. मुस्लिम धर्मियांची आणि ख्रिश्चन धर्मियांची अशी मान्यता आहे की आपल्या सर्वांचे माता पिता एक आहेत, आदम आणि ईव. त्यांच्यात रंग, वंश, जात, भाषा, क्षेत्र वगैरेचा भेदभाव करणे घोर अन्याय आहे. दुसऱ्याची संपत्ती बेकायदेशीरपणे खाऊ नका. व्यापार अथवा रोखे करून कायदेशीर धन प्राप्त करा. वस्तूंमध्ये भेसळ करू नका. मोजमाप करताना कमी करू नका. व्यापारात फसवेगिरी करू नका. धान्य वगैरे विकता त्याचा साठा करून ठेवू नका. सत्य व न्याय साक्ष द्या, मग तुमचे नुकसान झाले तरी चालेल. अजून एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली, जर एखादं चुकीचं वर्तन होत असेल तर त्याचा तुमच्या शक्तीनिशी विरोध करा. आणि जर तुम्हाला त्याचा विरोध करता येत नसेल तर ऍटलिस्ट तुमच्या मनात हे तर बाळगा की जे काही होत आहे ते चुकीचं होत आहे. दानाविषयी गोष्ट त्यांनी सांगितली. दान अशा पद्धतीने करा की उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला करायला पाहिजे, डाव्या हाताने दिलेलं दान उजव्या हाताला दिलं नाही पाहिजे. आपण आज समाजात पाहतो, लोक जातात, थोडंसं काहीतरी देतात, लगेच सेल्फी करतात आणि जे सोशल मीडियावर पोस्ट करतात. तर त्यांनी सांगितलं दान तेच श्रेष्ठ आहे जे गुप्त असतं, गुप्तपणे दान करतं. तर हे मुस्लिम धर्मियांबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं. इथे आपल्याला एक लक्षात येतं, आता याचं जे उगमस्थान आहे मक्क्यामध्ये, याचं उगमस्थान आहे, इथे त्यांनी तो धर्म सांगायला सुरुवात केली. का झालं असं? तर यहुदी लोकांमध्ये अनेकेश्वर भाग होता, म्हणजे अनेकेश्वराला मानत होते. आणि काळामध्ये हबल नावाची एक सगळ्यात मोठी मूर्ती होती. मोहम्मद पैगंबराच्या आजोबाने तिथे कबूल केलं होतं की मी माझ्या एका मुलाचा बळी देईल तुझ्यासाठी. आणि मोहम्मद पैगंबराच्या वडील हे तिथं बळी म्हणून होते. आणि ह्या ज्या चुकीच्या चालीरीती होत्या आणि जे समाजात असमानता होती, सगळ्याला न्याय मिळावा ही जी भूमिका होती, सर्व जे ईश्वराचे पुत्र आहेत सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे या उद्देशातून या धर्मग्रंथाची किंवा या धर्माचा उल्लेख झाला. पण त्यांचं असं मान्यता आहे ईश्वराकडून कुराण आला आणि ते अल्लाहचे जे खरे दूत आहेत ते मोहम्मद पैगंबर आहेत. हे दोन्ही अब्राह्मिक रिलिजन आहेत जे विदेशामध्ये उदयाला आले. मग जेव्हा आपण भारताकडे येतो तर भारतामध्ये जे आपल्याला पाहायला मिळतं तर हिंदू रिलिजन आहे, बौद्ध रिलिजन आहे आणि जैन धर्म. जैन धर्म आणि बौद्ध धर्म हे जे 2 धर्म आहेत, या 2 धर्मांनी असं म्हणतात महावीर आणि बौद्ध हे सोशल रिफॉर्मर होते. त्या काळातले वैदिक कालखंड होता. यज्ञ आहुती याला खूप जास्त महत्व आलं होतं. ईश्वराला प्रसन्न करण्याचं खूप जास्त महत्व आलं होतं. आणि लोक श्रम करण्याचं विसरून गेले होते, मेहनत करण्याचं विसरून गेले होते, सर्व ईश्वरावर घडून शांत झाले होते. तर श्रमण संस्कृतीचा उदय झाला. म्हणजे या दोघांनी श्रम करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केले की तुम्हाला श्रम करावं लागेल, मेहनत करावं लागेल, तरच तुमची परिस्थिती बदलू शकते. कोणाची पूजा करून तुमची परिस्थिती बदलणार नाही.
तर यांचे जे प्रिन्सिपल होते ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. धर्म दोन प्रकारचे असतात. मी जैन धर्माबद्दल बोलते. त्यांनी सांगितलं व्यवहार धर्म आणि निश्चय धर्म. जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर ऋषभदेव यांचा जन्म अयोध्येमध्ये राजा नागिरावर आणि मरुदेवी यांच्या पोटी झाला. त्यांनी लोकांना उपजीविकेसाठी 6 क्रिया शिकवल्या: हसी, मसी, कृषी, वाणिज्य, शिल्प आणि विद्या. ऋषभदेवांचे भरत बाहुबली वगैरे 101 पुत्र होते, 2 कन्या होत्या. आता इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात येते. ऋषभदेवांनी ब्राह्मीस लिपिविद्या अर्थात अ, आ, इ आदी वर्णविद्या शिकवली व सुंदरीस अंकविद्या शिकवली, म्हणजे 1, 2, 3 संख्याशास्त्र शिकवली. म्हणजे स्त्री शिक्षणाची सुरुवात जय तीर्थंकर, आता जैन समाज 24 तीर्थंकरांना मानतो. आपल्याला असं माहिती आहे की वर्धमान महावीरांनी त्यांचं संस्थापक आहे, पण जैन धर्मीय जे काय म्हणतात की सुरुवात ही ऋषभदेवापासून झाली आणि त्याचा शेवटचे जे तीर्थंकर त्या कडीमध्ये ते आहेत महावीर भगवान. शेवटचे प्रवर्तक आहेत, ते संस्थापक नाही. महावीरांचा जन्म इसवी सन पूर्व 599 मध्ये झाला आणि ते इसवी सन पूर्व 527 मध्ये मोक्षाला गेले. प्रत्येक काळात 24 तीर्थंकर होतात असा नियम आहे. सध्या भगवान महावीराचे तीर्थकाळ किंवा शासन चालू आहे. जैन दर्शनाचे मूळ सिद्धांत अनेकांतवाद आहे, साधवाद आहे, अहिंसा, अपरिग्रह, 6 द्रव्य, 7 तत्व, 9 पदार्थ हे आहेत. जिनेंद्र भगवंताद्वारा सांगितल्या गेलेल्या वाणीला जीववाणी असं म्हणतात. 4 अनुयोगांमध्ये संपूर्ण जीववाणी सामावलेली आहे. प्रथमायोग, कर्णानुयोग, द्रव्यानुयोग, चरणानुयोग. श्रावकाचे अष्ट मूलगुण त्यांनी सांगितले. 3 प्रकारांचा त्याग करणे. जैन धर्मामध्ये अहिंसेला खूप जास्त महत्व देण्यात आलेले आहे. मद्य, मांस आणि मधु या तिघांचा त्याग करणे. मधूचा त्याग करणे तर जे मधु म्हणजे जे मधमाशा असतात त्यांनी ते जे जमा केलेलं असतं मध ते खूप परिश्रमाने जमा केलेलं असतं, म्हणून त्याचा त्याग करणे. हे 3 गोष्टी आजीवन तुम्ही त्याचा त्याग केला पाहिजे. 5 अनुव्रतांचे पालन करणे आवश्यक सांगितलं. अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. श्रावकांच्या 6 क्रिया सांगितल्या: देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप. आणि आत्ताच आमचं दशलक्षण पर्व संपलं. त्याच्यामध्ये आत्म्याचे 10 धर्म त्यांनी सांगितले: उत्तम क्षमा, उत्तम मार्दव, उत्तम आर्जव, उत्तम शौच, उत्तम सत्य, उत्तम संयम, उत्तम तप, उत्तम त्याग, उत्तम अकिंचन, उत्तम ब्रह्मचर्य. जैन धर्माची अशी संकल्पना आहे: सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य आणि मोक्ष मार्ग. सम्यक दर्शन असेल, सम्यक ज्ञान असेल, सम्यक चारित्र्य असेल तर तुमचा मोक्ष मार्ग खुला आहे, तुम्ही मोक्ष मिळू शकता. कर्म सिद्धांतावर त्यांनी भर दिला. माणसाच्या जीवनात जे काही चांगले किंवा वाईट घडते हे फक्त त्याच्या कर्माचे फळ असतं, इतर कोणी त्याच्या फळासाठी रिस्पॉन्सिबल नसतो. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी अनेकांतवाद सांगितला. अनेकांतवाद काय आहे? जैन धर्माचा प्रमुख सिद्धांत आहे एकाच वस्तू परस्पर विरोधी अनेक धर्म असतात आणि हे धर्म सांगणारा अनेकांतवाद आहे. हे तुम्हाला थोडक्यात मी सांगतो. अनेकांतवाद कशात म्हणायचं? 4 आंधळे व्यक्ती हत्ती कसा असतो हे बघण्यासाठी गेले. ठीक आहे. मग एका आंधळ्या व्यक्तीने पाय पकडला, एका आंधळ्या व्यक्तीने सोड पकडली, एका आंधळ्या व्यक्तीने शेपूट पकडली आणि एका आंधळ्या व्यक्तीने तुझी पाठ पकडली. ज्यांनी पाय पकडला होता तो काय म्हणला? हत्ती हा खांबासारखा आहे. ज्यांनी सोड पकडली होती तो काय म्हणला? तर हत्ती हा झाडाच्या पाठीसारखा आहे. ज्यांनी शेपटी पकडली होती तो म्हणला हत्ती हा दोरीसारखा आहे. आणि ज्यांनी पोट पकडलं होतं त्यांनी म्हणला हत्ती हा भिंतीसारखा आहे. तसं जर पाहिलं तर प्रत्येकाचं कथन हे सत्य होतं, कारण की त्याच्या अनुभवावर आधारित होतं. म्हणजे एका वस्तूचे अनेक बाजू असू शकतात, त्याला आपण अनेकांत होतो. त्याचा अजून एकच उदाहरण सांगतो, पुढे जातो. मी कोणाचा तरी पुत्र आहे, मी कोणाचा तरी पिता आहे, मी कोणाचा तरी पती आहे, मी कोणाचा तरी भाऊ. मी फक्त पुत्र आहे असं जर म्हणत असेल, मी पती नाही, मी भाऊ नाही, तर तो झाला एकांतवाद. आणि मी जर असं म्हणत असेल की पुत्र पण आहे, पती, म्हणजे प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून मी आईवडिलांच्या दृष्टिकोनातून पुत्र आहे, माझ्या मुलाच्या दृष्टिकोनातून मी पिता आहे, बहिणीच्या दृष्टिकोनातून मी बंधू आहे. तर प्रत्येकाचा जो विचार आहे तो खरा आहे. त्याला काय म्हणतात? अनेकांत म्हणतात. आणि अनेकांत असं म्हणतात की जैन धर्माने दिलेली खूप मोठी देणगी आहे. यानंतर जे 4थ्या
आहे तो आहे बुद्ध धर्म. 95% जैन धर्म आणि बुद्ध धर्म समांतर आहे. जैन धर्म आणि बुद्ध धर्म यांची जी विचारसरणी आहे, या विचारसरणी सारखे 363 धर्म त्या काळामध्ये अस्तित्वात होते. मग हे दोनच धर्म पुढे का गेले, बाकीचे का राहिले? तर तुमचे जे विचार आहेत ते पसरवणार, त्याला लोकांमध्ये सांगणार एक वर्ग लागतो. त्याला म्हणते बौद्ध धर्मामध्ये बनते म्हणतात, जैन धर्मामध्ये मुनी म्हणतात. तो वर्ग असणं आवश्यक आहे आणि त्यांनी जे विचार सांगितले त्याचं पालन करणारा एक वर्ग लागतो, म्हणजे श्रावक. ते जर असतील तर तो धर्म हा वाढत असतो आणि पसरत असतो. आणि वेळेच्या कसोटीवर तो खरा ठरला पाहिजे तर तो पुढे सरकतो. बाकीचे जे धर्म आहेत ते लयास गेले, जे सार्थ दर्शन करतो, श्रमण संस्कृतीलाच रिप्रेझेंट करत होते, ते संपले. आणि आज आपण बघतो की हे दोन धर्म आपल्याला दिसतात. पूर्ण आशियामध्ये बौद्ध धर्मीय जास्त आहेत. युरोपात तुम्ही गेलात तर मुस्लिम धर्मीय आणि ख्रिश्चन धर्मीय जास्त आहेत. जैन धर्मीय हे फक्त भारतामध्येच आहेत आणि त्यांची संख्या सुद्धा आता फक्त 45 लाख आहे, जी जनगणनेनुसार जास्त नाही आहे. तर हे जे बुद्ध धर्म आहे, तर गौतम बुद्धाने याचा जन्म इसवी पूर्व 563 लुंबिनी नेपाळ येथे झाला. तसेच निर्वाण इसवी पूर्व 483 कुशीनगर भारत येथे झाला. पहिले जे मी अब्राह्मिक धर्म सांगितले आणि नंतरचे जे धर्म सांगितले, अब्राह्मिक धर्म मोक्ष, मुक्ती, निर्वाण हे म्हणत नाही. आणि आपल्या भारतामध्ये जे धर्म आहेत उदयाला आलेले, जसं हिंदू धर्म असेल, बौद्ध धर्म असेल किंवा जैन धर्म असेल, ते मुक्ती, निर्वाण किंवा मोक्ष या संकल्पनेला ते मानतात. ठीक आहे. आणि अब्राह्मिक रिलिजनमध्ये गेल्यानंतर दफन करण्याचा विधी असतो आणि आपल्याकडे गेल्यानंतर जाळण्याचा विधी असतो. म्हणजे विधीमध्ये थोडासा फरक आहे. बुद्ध धर्मामध्ये गौतम बुद्धांनी काय सांगितलं की 4 आर्य सत्य आहेत. काय आहे? जग में दुख है. दुख है तो दुख का कारण है. दुख का कारण काय आहे? आसक्ती, तृष्णा, राग. हे समानार्थी शब्द आहेत, 3 वेगळ्या गोष्टी आहेत. हिंदू धर्मामध्ये भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने आसक्ती म्हणजे विषयाची आसक्ती. मन कशात निर्माण होतं तर आसक्त होते एखाद्या विषयामध्ये, पण तिथंच राहतो, दुसरीकडे जात नाही. तर स्वाध्याय करून मनाला तिथून बाहेर काढलं पाहिजे. तर आसक्ती कशामध्ये? हिंदू धर्मामध्ये. जैन धर्मामध्ये राग, वीतराग म्हणतो, तीर्थंकरांना वीतराग म्हणतो, म्हणजे कसलाच त्यांच्यामध्ये राग नाही. आणि बौद्ध धर्मामध्ये या गोष्टीला आपण काय म्हणतो तर तृष्णा म्हणतो. तृष्णा हे समानार्थी शब्द. तर दुःखचं कारण काय? तर तृष्णा आहे. तृष्णा ही दुःखाचा कारण आहे. जर आपल्याला दुःख होत असेल तर त्याच्या मुलाचं जर बघितलं ना तर तृष्णा असते, कोणत्या तरी गोष्टीची इच्छा असते, आकांक्षा असते आणि ती पूर्ण होत असताना माणसाचं मन दुःखी होतं. तर दुःख खतम करता येतं, दुःख नष्ट करता येतं असं सत्य गौतम बुद्धांनी सांगितलं. तर दुःख काय त्याला नष्ट सुद्धा करता येतं. कसं नष्ट करता येतं? तर आर्य अष्टांगिक मार्ग त्यांनी सांगितला. काय आहे अष्टांगिक मार्ग? सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक आविजिका, सम्यक कर्मान, सम्यक व्यायाम, सम्यक समाधी, सम्यक स्मृती. हे अष्टांग मार्ग आहे, ज्याच्या मार्गातून आपण निर्वाणपर्यंत जाऊ शकतो. निर्वाण म्हणजे अशी स्थिती जिथे तुमच्या मनामध्ये कसलीच इच्छा शिल्लक नाही. आणि जर तुमच्या मनात कसलीच इच्छा शिल्लक नसेल तर जो आपलं दर्शन आहे ते पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात, पुनर्जन्म होणार नाही. म्हणजे या जगातून जन्म आणि मरणाच्या फेऱ्यातून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही इच्छा विरहित होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी साधना आहे. तर जैन धर्मामध्ये श्रावक धर्म आणि मुनी धर्म सांगितले आहे. श्रावकांचे काही 5 मुहूर्त सांगितले, मुनींना 28 मुहूर्त सांगितले. आणि इथे बुद्ध धर्मामध्ये अष्टशिलाचं पालन करायला सांगितलं श्रावक वर्गाला, उपासकाला. आणि जे भंतेजी असतात त्यांना 10 शिलांचं पालन करायला सांगितलं. 227 हिंदू धर्माचं त्याला पालन करावं लागतं. आता हे जे पंचशील आहेत ते काय? प्राणीची हिंसा करायची नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, खोटे बोलणार नाही, नशा आणणाऱ्या पदार्थाचे सेवन करणार नाही, आगळी भोजन करणार नाही, नाच, गाणे, वाद्य, साज, शृंगार आणि अलंकारापासून दूर राहील, उच्चासनाचा त्याग करेल. म्हणजे हे जे प्रिन्सिपल त्यांनी दिले आहेत ते
आदर्श समाज घडवण्यासाठी होते. तेच प्रिन्सिपल महावीरांनी दिले. इथे गौतम बुद्धाचे एक विचार त्याच्यासमोर मी मांडणार आहे. गौतम बुद्ध जात होते आणि त्याच्यासोबत त्यांचे अनुयायी होते. तर समोरून एक व्यक्ती आला आणि गौतम बुद्धाला वेळ वाकडा बोलू लागला, शिव्या शाप झाला. तुम्ही बराच ऐकलं पण असेल. पण गौतम बुद्ध त्याची मत झालेले चालले नाही. नंतर शिष्यालाच राग आला, ते त्याच्या अंगावर जवळ गेले. गौतम बुद्धाने त्याला थांबवलं आणि थोड्या वेळा इथून निघून गेला. तर गौतम बुद्धाच्या शिष्याने त्याला विचारलं की तुम्ही काहीच का बोलू दिलं नाही, आणि त्याला त्याचं काहीच ठरलं नसतं. तुम्ही जर आम्हाला संकेत केला असता तर गौतम बुद्धाने त्याने काय सांगितलं, तो मला जे देऊ लागला ते मी जर नाही घेतलं तर ते कोणाकडे राहील, ते त्याच्याकडेच राहील. त्यांनी जो मला अगोदर बोलला ते मी घेतलंच नाही तर ते कोणाकडे राहिलं, त्याच्याकडेच राहील. मला प्रतिक्रिया देण्याची काही गरज नाही. गौतम बुद्धाचं अजून एक वाक्य मला खूप आवडतं, टू नो एव्हरीथिंग इज टू फॉरगिव्ह एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीला जाणून गेले म्हणजे प्रत्येक गोष्टीला क्षमा करणे. बुद्धाने मैत्रीचा, करुणेचा, शांततेचा आदर्श प्रस्थापित केला आणि तो त्यांची जी शिकवण होती. मग आता मी सगळ्यांना एकत्र आणतो. येशूची शिकवण होती, मोहम्मद पैगंबरांची शिकवण होती, महावीरांची शिकवण होती, बुद्धांची शिकवण होती. काय होतं तर मानवतेला प्रस्थापित करणे, मानवामध्ये मानवता धर्म प्रस्थापित करणे, विषमता दूर करणे, प्रत्येकाला न्याय मिळवून देणे. तर सर्वांनी जे तत्व सांगितलं ते सारखंच होतं. प्रत्येकाच्या उपासनेच्या पद्धती वेगवेगळ्या होत्या. त्याच्यातला फरक थोडक्यामध्ये मी तुमच्यासमोर मांडण्याचा तिथे प्रयत्न केला. मी हे जे काही तुमच्यासमोर सादर केलं ते करत असताना मला काही व्यक्तींनी मदत केली. कारण की मला जैन धर्माबद्दल माहिती असू शकते, पण बुद्ध धर्माबद्दल, ख्रिश्चन धर्माबद्दल आणि मुस्लिम धर्माबद्दल, मी ख्रिश्चन धर्माबद्दल फादर अली यांच्याशी खूप संवाद साधला. मुस्लिम धर्माबद्दल पटेल मोहम्मद युनुस म्हणून या शहरातील एक व्यक्ती आहेत, चांगले व्यक्ती आहेत, सज्जन व्यक्ती आहेत. त्यांच्याकडून मी मुस्लिम धर्मियांचं साहित्य घेतलं, त्याचा अभ्यास केला. आणि जे बुद्ध धर्म आहे त्याच्याबद्दल मी भंते प्रियानंद म्हणून आहे, जे सध्या लातूर वास्तव्याला आहे, त्यांना जाऊन भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्याकडून मी हे जे आहे ते घेण्याचा प्रयत्न केला. तर मी आतापर्यंत धर्माची आवश्यकता काय होती आणि कशा पद्धतीने ते पुढे आले हे सांगण्याचा मी मला प्रयत्न केला. फक्त 5 मिनिटांमध्ये कालबाह्यता या विषयावर मी माझं मत मांडणार आहे. आणि हे मांडत असताना मी काही उदाहरणांचा आधार घेणार. आता धर्म तसं कालबाह्य होत नाही. धर्म ही अशी संकल्पना कालबाह्य होत नाही, होऊ शकत नाही. पण ती कशा पद्धतीने कालबाह्य होत आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न करतो. मी असंच एका ठिकाणी मित्रामध्ये बसलो होतो सोबत. आम्ही 3 जण होतो तिथे, 4था व्यक्ती नव्हता. जे माझे 2 मित्र होते ते एका रिलिजनचे होते, एका रिलिजनला बिलॉंग करणारे होते. आणि थोड्या वेळापूर्वीच आमची अशी चर्चा झाली होती की मैत्रीमध्ये धर्म, जात, पंथ वगैरे काही नसतं, मैत्री शुद्ध असते आणि ती कोणासोबत पोहोचू शकते. थोड्या वेळामध्ये ते जे माझे 2 मित्र होते त्यापैकी एका मित्राला पेट्रोल भरायचं होतं गाडीला. ठीक आहे, मग तो पेट्रोल भरण्यासाठी निघाला. तर तो काय बोलला दुसऱ्या मित्राला, त्याच्या सेम रिलिजनची, काय म्हणला की मी या पेट्रोल पंपावर जाणार आहे. कशासाठी जाणार आहे? पेट्रोल भरण्यासाठी जाणार आहे. ठीक आहे. तर ते जवळ पेट्रोल पंप होता. पण त्याचा जो दुसरा मित्र होता, तो साधारणी होता, त्याने त्याला काय सांगितलं, तू त्या पेट्रोल पंपावर जाऊन तो ते जवळ जरी असला तरी दुसऱ्या पेट्रोल पंपावर थोडा दूर आहे त्या पेट्रोल पंपावर जा, कारण की तो आपल्या धर्माचा आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही व्यवहारामध्ये धर्म आणता तेव्हा तो धर्म कालबाह्य होतो.
समजा जर तो जवळचा जो पेट्रोल पंप आहे त्यांनी जर काही मिसळ करत असेल, मिलावट करत असेल, काही चुकीचं करत असेल आणि तू जर म्हणला तो तिथे जाऊन तू पेट्रोल भर, हे समजण्यासारखं आहे. पण जेव्हा शिकलेले जे आपण सुशिक्षित होतो, जेव्हा आपण अशा पद्धतीने विचार करतो, इथून भरायचं नाही कारण की आपल्या धर्मीयांचं नाही, इथून भरायचं नाही कारण की ते इथं भरायचं कारण की आपल्या धर्मीयांचं आहे. धर्म एवढी संकुचित संकल्पना कधी आपल्या मनावर बिंबवत नाही. आणि कृपया त्यामुळे सोसायटीचं जे वातावरण आहे ते काय होतं, दूषित होतं. अशा प्रस्पेक्टमध्ये म्हणजे अशा गोष्टीसाठी धर्म हा विषय काय करतो, काढला येतो. मला एक उदाहरण असं माहीत आहे की मी जैन आहे, रिलिजन, आणि जैनिझम मला 30 वर्षानंतर कळलं. त्याचं रिझन असं सांगतो की 30 वर्षापर्यंत मला माहीतच नव्हतं, कारण की पाककृती घ्यायची. नंतर काही साधूंच्या सांगितलं आल्यामुळे मला ते माहिती होत गेली. तर आमच्या नात्यामध्ये एका मुलीने परधर्मीयासोबत लग्न केलं. ठीक आहे, ऑदर कास्टमध्ये, ऑदर रिलिजनमध्ये लग्न केलं. कास्टचा विषय घेणार नाही, रिलिजनमध्ये लग्न केलं. मग काय झालं, ती मुलगी शिकली, खूप पुढे गेली, MBBS केलं, MD केलं, MD रेडिओलॉजिस्ट झाली. ठीक आहे. मग तिने असं इच्छा व्यक्त केली की मला एका जैन मुलासोबत लग्न करायचं. इच्छा होती, तिची इच्छा होती, मला करायचं. मग जेव्हा आमच्या सोसायटीमध्ये जैन कम्युनिटीमध्ये चर्चा जेव्हा होऊ लागली, तर काय होऊ लागली की तिची आई जैन आहे, पण वडील दुसऱ्या रिलिजनचे, म्हणून एवढं चांगलं क्वालिफिकेशन असताना सुद्धा तिचं लग्न झालं नाही, म्हणजे कोणी तयार झालं नाही. सोसायटीने काय सांगितलं की जर तिचे वडील जैन राहिले असते आणि जर का ती मुलगी दुसऱ्या कॅटेगरीची राहिली असती तर तिला करता येतं. ठीक आहे, म्हणजे आपण रिलिजनला कोणत्या स्तरावर घेऊया, विवाह एका पुरुषाचा एका स्त्रीसोबत होत असतो, बरोबर, जाती जातीचा विवाह होत असतो. इथे जेव्हा आपण जाती जातीचा विवाहाचा विचार करतो, तर आम्ही काही आपल्या समाज सुधारकांनी काही संकल्पना मांडली की आपल्या जातीत मुली देऊ नका, आपल्या जातीतल्या मुली तुम्ही करू नका. का करू नका, तर समाज हा एकत्र आला पाहिजे. मी असं म्हणत नाही की लगेच आपण पुढे ते करायला पाहिजे, पण या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो, धर्म हा काढला येतो. म्हणजे जेव्हा लग्न करायचं तिथं धर्माचं काय सांग, आणि लग्न झाल्यानंतर जर दोघं आपापल्या चालीरीती जर पाळू शकत असतील त्याला काय अडचण असायला नको. राजकारणाकडे येऊ आपण. वेगवेगळे पक्ष वेगवेगळे इलेक्शन लढवतात, त्याला वेगवेगळे उमेदवार दिले जातात. वोटिंग करत असताना जनता म्हणून, एक सामान्य नागरिक म्हणून आपण काय बघितलं पाहिजे की हा जो उमेदवार आहे उभा राहिलेला, हा जनतेची सेवा करतो का, सामान्याचे प्रश्न सोडवतो का, मतदारसंघाचा विकास करतो का, हा जनतेने विचार केला पाहिजे. याच्याशिवाय जनतेने असा विचार नाही करायला पाहिजे की हा माझ्या रिलिजनचा आहे मग मी याला वोटिंग करणार, हा दुसऱ्या रिलिजनचा आहे मी याला वोटिंग करणार. इथे धर्म हा नाही करतो. आणि की इलेक्शनमध्ये उभा टाकलेला उमेदवार हा पूर्ण मतदारसंघाचा असतो, कोणत्या जाती धर्माचा तो नसतो. तर त्याच्या कर्तृत्वावरून त्याला वोट केलं पाहिजे. आणि जर आपण त्याच्या जातीवरून धर्मावरून जर वोट करत असेल, इथे सुद्धा धर्म हा फार नाही. असं बऱ्याच क्षेत्रामध्ये होऊ शकतं. मग ते कला असेल, क्रीडा असेल, नोकरी असेल, माणसाच्या गुणवत्तेनुसार त्याला न्याय मिळाला पाहिजे. धर्म जात पंथ आले नाही पाहिजे, तरच एक आदर्श समाजाची व्यवस्था निर्माण होऊ शकते असं मला वाटतं. आतापर्यंतचे जे विचार मी आपल्यासमोर मांडले ते माझे विचार होते. मला जे वाटलं मी ते प्रामाणिकपणे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. जैन धर्मामध्ये दशधर्म हा एक उत्सव म्हणून साजरा केला जातो, ज्यामध्ये शेवटच्या दिवशी क्षमा मागितली जाते. मी माझ्या वक्तव्यातून बोलण्यातून जर कोणाचं मन दुखावलं गेलं असेल, तुमच्या मनाच्या विपरीत मी काय बोललो असेल तर मी तुमची क्षमा मागणार आहे. समोरच्याला आपल्याला दुखायचं नसतं, पण नकळत त्या संबंध
दुभावलं जातं, आपला हेतू शुद्ध असतो, पण क्वचित प्रसंगी गैरसमज निर्माण होतो. पर्युषण पर्वाच्या निमित्ताने इतकं सांगायचं वाटतं, जर कधी असं आमच्याकडून घडलं असेल, एखादा शब्द आपल्या मनाला लागला असेल, अजाणतेपणी आपलं कोमल हृदय दुखावलं गेलं असेल, तर आम्ही हृदयपूर्वक आपली क्षमा मागतो. आम्हाला आपलं प्रेम हवं आहे, स्नेह हवा आहे, आशीर्वाद हवा आहे, कारण तुमच्याशिवाय आम्ही अपूर्ण आहोत. तुमचं स्थान आमच्या मनात आदराचं आहे, सन्मानाचं आहे. वृक्षामी धर्म. शेवटी मी असं म्हणेन, करा तो एकची धर्म, जगाला प्रेम काढणे, जगाला प्रेम काढणे. धन्यवाद सर. त्या त्या परिस्थितीची आवश्यकता म्हणून विविध धर्म कसे उदयास आले याची अतिशय सुंदर आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली. आणि खरंच जिथं व्यक्तीचं भलं होतं, समाजाचं भलं होतं आणि धर्म अनावश्यक निर्मूल करायला लागतो, तर तो नक्कीच कालबाह्य ठरतो. हे आपण आपल्या व्याख्यानातून सांगितलं. पुन्हा एकदा आपले शाहू अकॅडमीच्या वतीने मनापासून आभार. यानंतर या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करण्यासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय सर, आपण 4 धर्मांविषयी बोलूया. या 4 धर्मांचा उदय कसा झाला त्याविषयी आपण सांगितलेला आहात. पण प्रश्न असा विचारायचा आहे की हिंदू हा धर्म आहे असं आपल्याला नाही वाटत का? दुसरा त्यामध्ये तो प्रश्न असा आहे की काही आवश्यकतांमधून हा धर्म उदयाला आलेला आहे असं आपल्याला वाटत नाही आहे का? कारण हिंदू धर्मामध्ये धर्माची जी व्याख्या सांगितली की ती धारयती इति धर्म. धर्म याचा ध्रुव हा मूळ शब्द सांगितला आहे. ध्रुव म्हणजे धारण केलं जाणं. जे धारण केलं जातं त्याला धर्म असं हिंदू धर्मामध्ये मानलेलं आहे. तर त्या संदर्भात आपण चांगला क्वेश्चन आहे. काय झालं हालांकि फारसी तो बारे में वर्ष नहीं आया, कारण वस्तु वक्ता की अपनी सीमाएं और रुचि का हिस्सा है. लेकिन जहाँ तक मेरा प्रयास है, भारत में धर्म की उत्पत्ति ये निसर्ग पूजा से मानी गई है. कृपया इस पर भाष्य देंगे. अभी तो आपका जो भाष्य है मुझे बहुत अच्छा लगा, लेकिन निसर्ग पूजा से तमाम धर्मों की उत्पत्ति होती है. इस पर मुझे भाष्य देना. जेव्हा माझ्या डोक्यामध्ये 5 धर्मांचं तत्वज्ञान, त्यांची आचार विचार, कोणाला ते धर्मग्रंथ मांडतात हे मला मांडायचं होतं. पण अधिकृत स्त्रोत जो असतो म्हणजे एखादी माहिती देण्याचा हिंदू धर्माचा माझ्याजवळ होता. मी प्रयत्न केला की कोणाकडून मला मिळेल. पण मला असं वाटतं की हे जे धर्म आहेत, हिंदू धर्म, त्याचे जे ग्रंथ आहेत, वेद आणि उपनिषद, याच्यामध्ये निसर्गाची पूजा सांगितलेली आहे. आणि त्यानंतर काय झालं, आर्य आल्यानंतर आर्य आणि स्थानिक यांच्या कोलॅबरेशनमध्ये नंतर काही धर्माची निर्मिती झाली. आणि ते मला त्याचं ज्ञान थोडं कमी होतं, म्हणून त्याबद्दल जास्त बोलणे मी योग्य समजलं नाही. आणि उद्देश माझा असा होता की सर्व धर्मांची शिकवण ही कंपॅरिझन होतं, सर्व धर्मांची शिकवण ही मानवतावादी आहे हे सांगायचं माझं मत होतं. आणि आपली जी संस्कृती आहे, वसुधैव कुटुंबकम, पूर्ण विश्वाला आपलं घर मानणारे आहे. आपण प्रत्येकाचं स्वागत केलं. जगातलं 7वं आश्चर्य ताजमहल नाही तर 7वं आश्चर्य भारत आहे असं मला वाटतं. आणि जिथे विविध जाती धर्माचे पंथाचे लोक गुणागोविंदाने राहतात, त्याच्यामध्ये कसली द्वेष नाही. आणि हे आपलं मोठेपण आहे असं मला वाटतं. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करण्यासाठी मी निमंत्रित करतो कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्राचार्य आदरणीय डॉक्टर माधव माडे.
राजश्री शाहू महाविद्यालय स्वायत्त लातूर शाहू अकॅडमी व्याख्यानमालेसाठी त्यांनी आज तिसरं पुष्प याच्यामध्ये गुंतलेलं आहे. ते आपल्या आज महाविद्यालयातील प्राध्यापक आदरणीय रुपेश जैन सर, व्यासपीठावर उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय राजू सर, प्राचार्य आदरणीय शिंदे सर, प्राचार्य आदरणीय वाघमारे मॅडम, हे पर्यवेक्षक आदरणीय संजयजी गुलाजा सर, व्यासपीठाच्या समोर सर्वात ज्यांचे मुख्य समन्वयक आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हे कार्यक्रम जे घेत आहेत ते आदरणीय सुरेशजी फुले सर, याच स्टाफ अकॅडमीचे सन्माननीय सदस्य आदरणीय पाटील सर, आदरणीय सावंत सर, व्यासपीठाच्या समोर उपस्थित आपले सीओई आदरणीय नागपूरकर सर, गमले सर, बाकी आपण सर्व. मी पहिल्यांदा आपण जैन सरांचं काळ्या वाजून आपण अभिनंदन करूया. एक महत्त्वाच्या विषयावर त्यांनी त्यांचं भाष्य, त्यांचं मत मांडलेलं आहे आणि आपल्यासमोर जे काही वेगवेगळे धर्म आहेत धर्माची एक मांडणी, थोडक्यामध्ये त्या धर्माचा विचार काय आहे हे आपल्यासमोर त्यांनी ठेवलेलं आहे. 1 तासामध्ये धर्माची व्याख्या सुद्धा नीट सांगता येत नसते आणि 1 तासामध्ये अख्खे सगळे धर्म सांगणं तर हे कदापि शक्य नाही. आणि म्हणून त्यांना जे वाटलं आणि हे त्यांनी करत असताना या धर्माचा पुस्तकी अभ्यास करत असतानाच त्या धर्माचे सध्याचे जे काही लोक आहेत, जसं सांगितलं की फादर आहेत, त्यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर लातूरमध्ये जमाते इस्लामी हिंदचे जे संस्थापक आहेत, लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष पटेल, त्यांच्यासोबत सुद्धा त्यांनी चर्चा केली. एखादा विषय मांडत असताना काही गोष्टी राहत असतात, कमी असतात, पण त्याच्या पाठीमागची त्यांची जी काही तळमळ होती ही फार महत्वाची होती. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की असे विषय घेऊन तर चर्चा झाली पाहिजे. अपेक्षा आपली आहे की चर्चा झाली पाहिजे, प्रश्न आले पाहिजे. 2 प्रश्न आले की त्यांचंही अभिनंदन करतो. गोयकर मॅडम असतील, पाटील मॅडम असतील, प्रश्न आले पाहिजे, प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे. याच्यातून एक काहीतरी चांगलं निर्माण झालं आणि ही भूमिका घेऊन आपण हा एक व्याख्यानमालेचा कार्यक्रम आपण सुरू केला. आपण चांगला प्रतिसाद देत आहे त्याबद्दल मी आपलंही मनापासून अभिनंदन करतो. खरं तर धर्म आणि मग जगातले वेगवेगळे धर्म हा फार मोठा विषय, फार गहन विषय. याच्यावर बोलणं म्हणजे संभाळून बोलावं लागतं. मी तर अनेक वेळा आमच्या विद्यार्थ्यांना जेव्हा मी वर्गात शिकवायला जायचो तेव्हा नेहमी म्हणायचो, तुम्ही महात्मा गांधीला शिवाय द्या, काही फरक पडत नाही, पण एखाद्या जाती धर्माच्या व्यक्तीला शिवाय द्या. गांधी चौकात जाऊन उभं राहायचं, एखाद्या महात्मा गांधीजींना शिवाय द्यायच्या, एखाद्या धर्मातल्या लोकांना शिवाय द्यायच्या. जो धर्मातल्या व्यक्तीला, जातीतल्या व्यक्तीला शिवाय देतो तो हॉस्पिटलमध्ये असेल, जो गांधीजीला शिवाय देईल तो त्याच्या पाठीमागे अजून जास्तीची राग लागलेली आहे. म्हणून मी तर नेहमी उपासनात्मक एक बनत असतो की सगळ्यांच्या पाठीमागे आम्ही धर्माची माणसं आम्ही जोडली. शिवाजी महाराज म्हटले की मराठ्यांचे, आंबेडकर म्हटलं की दलितांचे, अण्णाभाऊ साठे म्हटलं की मातंग समाजाचे, महात्मा फुले म्हटलं की माळी समाजाचे. मी नेहमी म्हणत असतो की ज्या महामानवाने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, तेही अहिंसात्मक मार्गाने मिळवून दिलं, त्या महात्मा गांधीजींच्या पाठीमागे सरकारी ऑफिस मधल्या नियोजित भिंती असतात, बाकी कोणी नसतात. म्हणून या धर्मावर बोलणं एक हिंमत लागते. धर्म कुठलाही वाईट नाही हे तर आम्ही सारखं ऐकतोय. वाईट नाही तर मग धर्माच्या आधारे आपण पाहिलं अफगाणिस्तान मध्ये काय झालं. एक लोकनियुक्त सरकार केवळ 15 दिवसामध्ये उठवून टाकलं जातं आणि तिथं एक नव्यानं एक धार्मिक
श्रद्धाळू म्हणजे कट्टर ज्याला सनातनी आपण म्हणतो असं एक सरकार त्या ठिकाणी स्थापन होतं आणि सगळं जग ते गप्प होऊन म्हणजे बसतं नुसतं. धर्माची सत्ता आल्यानंतर काय होऊ शकतो, धर्म कुठला आहे काय आहे, आपण वेगवेगळे धर्म पाहतो. भारताचा आपण विचार केला 2011ची जनगणना आपण जर भारताची पाहिली तर या देशामध्ये बहुसंख्याक हिंदू म्हणजे जवळपास 80% हिंदू लोक आहेत. त्यामध्ये 14.2% मुसलमान आहेत, 2.3% ख्रिश्चन आहेत, 1.9% शीख आहेत, 0.7% बौद्ध आहेत आणि 0.4% जैन आहेत. बौद्धाचं जे मी सांगितलं 0.7 हे जरी जनगणना जरी असतील तरी पाटील सर जे अभ्यासक आहेत त्यांनी सांगितलं असे जे काही अभ्यासक आहेत त्यांचं म्हणणं की भारतामध्ये 5.5 ते 6% हे बौद्ध धर्म असतील. जे असतील ते असतील. आपण कुठल्या धर्माची संख्या काय आपण त्याच्यावर फारसा विचार करायची गरज नाहीये. इथं आपण जे काही आपण बसलेलो आपण शाहू परिवार म्हणतो आणि या शाहू परिवारामध्ये हिंदू आहेत, मुसलमान आहेत, ख्रिश्चन आहेत, जैन आहेत, बौद्ध आहेत. प्रशासनामध्ये वासुंदा सर तेव्हा राजू सर मला माहिती नव्हतं, नंतर मला कळालं की तुम्हा तिघांना मुलं अमर अकबर अँथोनी म्हणताय. धर्म अनेक असले तरी आम्ही सगळे एक आहोत. प्रत्येक धर्माचा साथ आता जैन सरांनी तो मांडला. मला वाटतं की कुठलाही धर्म घ्या, हिंदू धर्म घ्या, जैन धर्म घ्या, मुस्लिम धर्म घ्या, बौद्ध धर्म घ्या, जगाच्या पाठीवर कुठलाही धर्म घ्या, प्रत्येक धर्माचं एकच तत्वज्ञान आहे आणि ते म्हणजे जे जैन सरांनी मांडलं त्याचा बेसिक गाभा हा नैतिकता. कुठलाही धर्म आहे. जसं पगले पाटील मॅडमने प्रश्न विचारला की धर्माची उत्पत्ती कशी झाली हा एक वेगळा विषय. पंचमहाभूताची भीती म्हणजे भीतीपोटी धर्म उदयास आलेला. भीतीपोटी जेव्हा जंगलात आपण राहिलो आपल्याला आजही पाऊस पडला तर आजही आपल्याला भीती वाटते. आपण पाहतो की गेल्या 2-4 दिवसापासून मुसळधार पाऊस मराठवाड्यात कधी नव्हे तेव्हा एवढा मोठा पाऊस. मला वाटतं की पहिल्यांदाच एवढा मोठा पाऊस पडतो. लष्कराचे हेलिकॉप्टर्स आणावे लागले लोकांना वाचवण्यासाठी. पावसाची आपल्याला भीती वाटते, वादळ निर्माण झालं भीती वाटते, आग लागली भीती वाटते. ही जी पंचमहाभूत आहे त्याची भीती वाटते त्याची पूजा करायला सुरुवात. मला आगीची भीती वाटते कारण जंगलाला आग लागली तर मला आता तुम्ही पहा कॅलिफोर्निया अमेरिकेमध्ये प्रचंड आग लागली जंगलाला. हजारो एकरवरची झाडं जरूर भस्मसात झाली. आग लागली भीती वाटते. पाऊस पडतोय, तुफान पाऊस पडतोय भीती वाटते. हा सूर्य उगवतोय मावळतोय भीती वाटते. आणि तिथे पूजा करायला सुरुवात केली. तिथं पूजा करायला सुरुवात केली तिथे धर्माचा उदय झालेला. असं जैनसरांनी सांगितलं की प्रत्येक माणसाचा मूळ हा एकच आहे. एकच मूळ एक. आम्ही सगळे एक आहोत. मला सांगा मी नेहमी बोलत असतो की जगातल्या कुठल्याही माणसाला तुम्ही जर तपासलं सगळ्यांची रंग रूप वेगवेगळा असेल, रचना वेगवेगळी असेल, शरीर रचना दिसायचं बघ कारण सगळे सारखं दिसलं तर मग मिळू शकतो. आपल्या घरी चोर जरी आला तरी आपल्या घरची मुलं म्हणायची पप्पा पप्पा या. माणसं वेगळी दिसली पाहिजे हे निसर्ग दिसली पाहिजे. पण आपल्या इंटरनल बॉडी आपण जर पाहिली तर जगातल्या सगळ्या माणसांची सारखीच आहे. सगळ्यांच्या बॉडीमध्ये रक्तच आहे. असं आहे का भारतातले म्हणजे हिंदू आणि हिंदूचं म्हणजे भगवान पाकिस्तानचे म्हणजे हिरवं रक्त निघते असं काही आहे नाही. सगळ्यांचं हृदय डाव्या बाजूलाच आहे ना. कुणाचं काही गुडघ्यात आहे का? जगातल्या सगळ्या माणसाचं रक्तगट हा सेम आहे. भारतातल्या एखाद्या माणसाचं रक्त अमेरिकेतल्या माणसाला सुद्धा दिलं जाऊ शकतं. दिलं जाऊ शकतं. मला क्रांती पिक्चर नाना पाटील आहे त्यातला डायलॉग सारा होतो. दंगल झालेली असते. दंगल
आणि त्या दंगलीमध्ये तो जो व्यक्ती असतो तुझ्या घरच्यांना कोणातरी मारलं गेलं असतं आणि तो म्हणतो मग कुणी मारलं? हिंदूंनी मारलं. आणि मग नाना पाटेकरांना राग येतो, मग तो त्याला धरतो, असं वळण घेतो, त्याचा हात हातात धरतो, त्याचा दगड असं दगडाने त्याचा थोडा खेचून काढतो, स्वतःचही फोडतो. पिक्चर मध्ये आपण प्रयोग करणार आणि मग दोन्ही रक्त, त्याचं रक्त ह्याचं रक्त असं हातामध्ये मिसळतो आणि सांगतो बता इसमें हिंदू का कौन सा है, मुसलमान का कौन सा है? अरे जिसने पैदा किया वो नहीं फर्क करता, आप कौन होते हैं फर्क करने वाले? आणि मला वाटतं की प्रत्येकानं हे जर आपण प्रत्येक पाळलं, धर्म कुठलाही असू द्या, धर्म महत्वाचा आहे का? सरांनी सांगितलं आहे, वैयक्तिक जीवनामध्ये धर्माचं पालन काटेकोरपणे केलंच पाहिजे, पण सामाजिक जीवनात जगत असताना तिथं धर्म आणता कामा नये. आणि जर तो आणला गेला, मग ते समाजकारण असेल, राजकारण असेल, अर्थकारण असेल, कुठलंही असेल, तर धर्म एवढी वाईट गोष्ट कुठलीच नाही. मला सांगा, बाबरी मस्जिद पाडली गेली, आता त्याच्यावर मी काही भाष्य करणार नाही, कारण पुन्हा बोलू. तर काय होतं, कुणी काय पाडलं, काय बांधलं, पुन्हा आता काय बांधायचं, याच्या भागात आपल्याला जायचं नाही. पण जे पाळायला होते, ज्यांनी पाळायला सांगितलं ते कुठे आहे आणि ज्यांनी पाळली ते कुठे आहे, फक्त एवढा विचार करा, मग आपल्याला कळून जाईल. पाळायला सांगणारे कधीच मरत नसतात, जे पाळणारे असतात ना ते मरत असतात. मग आता सरांनी सांगितलं ना, धर्म लग्नाच्या ह्याच्या धर्म असं आपल्यासारखी सामान्य माणसंच फक्त धर्म आणि जातीचा विचार करतात. जे मोठे लोक आहेत ते धर्म जात त्याचा कधीही विचार करत नाही. त्यांची लग्न, त्यांच्या मुलाची लग्न, त्यांच्या मुलीची लग्न कुणासोबत झालेली आहे. मला वाटतं एखाद्या याच्यावर पीएचडी केलं तर बात होईल. त्यांना ना धर्म असतो ना जात असते ना. पण समजा मला सांगा, एखादा घनिष्ठ आहे आणि तो म्हटला की माझ्या जातीतलीच मला मुलगी करायची, मी एखाद्या झोपडीतली मुलगी करतो, करेल का? करेल का सांग? नाही करणार. म्हणून आपण विचार करत असताना जैन सरांनी जे काही धर्माचं तत्वज्ञान मांडलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्तही धर्म अनेक आहेत. भारतामध्ये सुद्धा अजून यहुदी सुद्धा धर्म आहे आणि झरथुष्ट्र नावाचा एक धर्म भारतामध्ये सुद्धा आहे. झरथुष्ट्र नावाचा म्हणजे ऐकला का? झरथुष्ट्र नावाचा एक धर्म आजही भारतामध्ये त्याचे काही लोक आहेत. ज्या धर्माचा उदय पारशी धर्म झाला, जगातला एकेकाळचा सगळ्यात मोठा धर्म होता, आता फार छोटा. सगळी तरी लोकसंख्या आता जगामध्ये 1-1.5 लाखाच्या आसपास आहे. त्यातली सगळ्यात जास्त लोकसंख्या 70,000च्या जवळ भारतामध्ये आहे. आणि म्हणून हे धर्म जे आहे, म्हणून तर भारताने कुठला धर्म नाही स्वीकारला. आम्ही धर्मनिरपेक्षता स्वीकारली. जेव्हा भारताची घटना तयार झाली तेव्हा आपण धर्मनिरपेक्षता, तेव्हा नाही म्हणजे तेव्हा धर्मनिरपेक्षता स्वीकारली नाही म्हणजे तेव्हा भारत हे धार्मिक राष्ट्र होतं का? अजिबात नाही. पण जेव्हा 42 साली घटना दुरुस्ती केली 1976 ला, आणि तिथं आपण घटनेच्या सरनाम्यामध्ये बदल केले आणि भारताची घटना ही धर्मनिरपेक्ष घटना असेल. म्हणजे आपल्या भारतातली ही सगळ्यात मोठी घटना दुरुस्ती, आणि ज्या घटना दुरुस्तीनं भारताच्या घटनेचा सरनामा बदलला, त्यात समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे 2 शब्द जे आहेत, हे 2 शब्द तिथं ऍड केलेले आहेत. म्हणून आपण हा धर्म जो आहे, सरांनी अतिशय कशाला म्हणायचं, धर्म कशाला म्हणायचं, तुमचा आचार विचार म्हणजे एक जगण्याची पद्धत. आणि सांगितलं की धर्म कशाला म्हणायचं, व्याख्यान सांगितलं. आचार विचार करण्याची पद्धत असेल, जगण्याची कला म्हणजे धर्म. आणि मला वाटतं ते खरं आहे. हे सरांनी त्या सगळ्या धर्माचं सार मानत असताना सुद्धा सांगितलं की सत्य, महात्मा गांधींनी सुद्धा सांगितलं, मी एक वेळ श्वासाशिवाय जगेन पण धर्माशिवाय अजिबात जगणार नाही. गांधींची वाटतं. मी हिंदू धर्म मानतो, हिंदू धर्माची संस्कृती मानतो, हिंदू धर्मातले वेद उपनिषद सर्व मानतो, म्हणून मी श्वासाशिवाय जगेन पण धर्माशिवाय मी अजिबात जगणार नाही. पण धर्म हा वैयक्तिक जीवनामध्ये असतो, 4 भिंतीच्या बाहेर नाही गेला.
म्हणून वैयक्तिक जीवनामध्ये धर्माचं आपण पालन जर केलं तर धर्मासारखा नैतिकता शिकवणारा एकही दुसरा कुठलाच नियम नाही. आता जर सांगितलं हे धर्म नसतं, धर्म नाही म्हटलं की देव नाही, देव नाही म्हटलं की माणूस नाही. परवा बोललो की जगामध्ये सगळ्या प्राण्यात वाईट प्राणी हा मनुष्य. फक्त याच्यावरचं नियंत्रण जे आहे कायद्याचं म्हणतो आता कायद्याचं, आणि दुसरं एक नैतिक नियंत्रण आहे ते जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. नैतिक नियंत्रण, आणि हे नैतिक नियंत्रण कंट्रोल आपल्याला करण्याचं काम जर कोणी करतं तर तो फक्त धर्म. म्हणून धर्माची आवश्यकता आहे का? धर्म असला पाहिजे. आम्ही नियंत्रण, मी नेहमी म्हणत असतो की एखाद्या शेंदूर लावलेल्या दगडाला जर एखादा माणूस नतमस्तक होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. होऊ द्या काय नतमस्तक तरी होत आहे म्हणून होऊ द्या. म्हणून वैयक्तिक जीवन आहे आमचं. वैयक्तिक जीवनामध्ये आम्ही धर्माचं पालन केलं पाहिजे. ख्रिश्चन धर्म असेल, जैन धर्म असेल, मुस्लिम धर्म असेल, हिंदू धर्म असेल, सगळे काय सांगतात चोरी करू नका, चोरी करू नका. ही चांगली गोष्ट. दारू पिऊ नका. आता चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? तुम्ही सांगा कशी गोष्ट आहे? हे कोण सांगितलं दारू पिऊ नका? धर्म सांगतो ना. पण धर्म वाईट कुठे आहे? दारू पिऊ नका. नैतिकतेनं वागा, नैतिकतेनं वागा हे धर्म सांगतात आणि सगळे धर्म सांगतात. असं एक धर्म सांगतो दुसरं सांगत नाही असं नाही. तुम्ही एका धर्माचं तत्वज्ञान तुम्ही काढून बघा. जसं आता मुस्लिम धर्मात सांगितलं की रोजाचं तुम्ही काय, रोजा का धरतात? काही लोक म्हणतात काय सगळे सूर्य उगायच्या ते जेवतात, सूर्य महाराजाच्या वेळेला जेवून जातात, दिवसभर उपास राहून बघा. असं म्हणणारे जे आहेत त्यांना माझा प्रश्न आहे की राहून बघा पाणी सुद्धा प्यायचं नाही. हे काय शिकवतो? हे त्याग शिकवतो. हे इंद्रियावर नियंत्रण कसं करायचं हे शिकवतो. आणि त्यासोबत जसं जैन सरांनी उदाहरण दिलं ना, हा तिथं नाही, तिथं भुकेल्या माणसावर शिकवतो. तो शिकवतो की समाजामध्ये भुकेली माणसं आपल्या आजूबाजूला आहेत, त्यांचा सुद्धा विचार केला पाहिजे. कारण आपण उपाशी राहिलं तर आपल्याला काय वेदना होतात, आपली परिस्थिती काय असते हे धर्म शिकवतो. सगळ्या धर्माचं तत्वज्ञ सारखं मी काही फारसं सांगणार नाही. हिंदू धर्मात उपवास करतात, ख्रिश्चन धर्मात उपवास करतात, आपल्याकडे सगळंच आहे. जैन धर्मात करतात, मुस्लिम धर्मात करतात, सगळ्याच धर्मात उपासना करतात. आम्हाला गोडाई द्यायचे सगळ्यांनाच कुठं द्यायचंय? कुठं द्यायचंय? गोडाई द्यायचे. फक्त कुणी इकडल्या मार्गे जातोय, कुणी इकडल्या मार्गे जातोय, जाणार सगळे एकाच ठिकाणी. मार्ग फक्त आमचे वेगवेगळे. कुणी मंदिरात जाते, कुणी मस्जिदमध्ये जाते, कुणी चर्चमध्ये जाते, कुणी गुरुद्वारामध्ये जाते. फरक फक्त एवढाच आहे, आपण हे नेहमी लक्षात ठेवू. मार्ग फक्त आमचे वेगवेगळे. आम्हाला जायचं एकाच ठिकाणी. आम्ही चांगल्या गोष्टी आम्ही कधी पाहत नाही. तर हिंदू मुसलमान भांडण लावून द्यायचं एकमेकांना, भांडण लावून, आणि मग दोघं एकमेकांच्या असं कट्टर वैरी असल्यासारखी वागायला सुरुवात. अनेक गावात जाऊन बघा. आमच्या गावात एक बुद्रुक साहेब नावाचं म्हणजे हे आहे, मुसलमानाचं बुद्रुक साहेब नाव आहे. पण माझ्या गावातलं कुठलंही पवित्र कार्य त्या बुद्रुक साहेबाला नैवेद्य ठेवल्याशिवाय होत नाही. आजही नाही होत, आजही नाही होत. त्या बुद्रुक साहेब मुलं गावामध्ये चुना विकला जात, कारण त्याला चुना लावलेला असतो. त्याच्या म्हणत्या त्याला जे काही बांधलेलं आहे त्याला चुना लावलेला. गावामध्ये आजही कुणीही चुना विकत नाही. कुणीच विकत नाही गावामध्ये. ना किराणा दुकानदार मला चुना विकतो ना नाही. तंबाखू गुटखा खाणारे असतं की काही आपापले बाहेर म्हणतात, पण चुना विकला जातो. गावामध्ये 2 मजली घर बांधायला परवानगी नाही, असं बुद्रुक साहेबांचा नियम आहे. आणि तो नियम सगळे गावातले हिंदू मुसलमान सगळे पाळतात. आमच्या गावात कधीही 2 मजली घर होणार नाही, कधीही घराला चुना पांढरा रंग दिला जाणार नाही, गावात चुना विकला जाणार नाही. आणि प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही त्यांना नैवेद्य दाखवल्याशिवाय होत नाही. धर्म
मुसलमान, पण पूजा हिंदू सुद्धा आहे. असे अनेक उदाहरण आणि खरं तर आपण सगळ्या प्राध्यापकांनी ही सगळ्या धर्मातला जो समभाव आहे हा खरं तर पुढे आणला पाहिजे आणि सगळ्या समाजासमोर आपण तो मांडणं मला वाटतं की फार महत्त्वाची गरज आहे. आणि म्हणून धर्म हे माणसाला काय शिकवतो, सगळ्या धर्माचं सार हे एकच आहे, सत्य, अहिंसा, खरं बोललं पाहिजे, खोटं बोलू नये, चांगलं केलं पाहिजे. प्रत्येकानं आपापल्यानुसार आहे. तुम्ही हिंदू धर्म, मुसलमान धर्म, तुम्ही चतुर्थी धरता की नाही? बरेच जण, बहुतांश जण चतुर्थी कुणाची असते? चतुर्थी गणपती सगळं बरेच धरतात, एक श्रद्धा असते. ठीक आहे, चतुर्थी धरल्यानंतर आपण संध्याकाळी जेवण करतो. बाकीचे सगळे उपवास तुम्ही दुपारी सोडतात, कधी सकाळी सोडतात, पण चतुर्थी ही संध्याकाळी केव्हा सोडतो? चंद्रोदय झाल्यानंतर कधी 9ला होतो, कधी 9:30ला होतो, कधी लवकर होतो. त्याच्या मनावर का आपल्या मनावर कधी कधी आपण भूक लागली तर उभा चला घेऊन चंद्र उगवल्याशिवाय हिंदू धर्मातली चतुर्थी सुटत नाही आणि चंद्र उगवल्याशिवाय मुस्लिम धर्मातली ईद साजरी होत नाही. तर दोघेही एकाच चंद्राला मानत असतील तर हिंदू वेगळा आणि मुसलमान वेगळा असा आपण कसं गणपतीला 21 मोदक करावे लागतात. 21 मोदक करतात आईची आपणच 21 मोदक करायचे. 21 आकडा शुभ, काही करायचंय 21 शिवाय दक्षिणा द्यायची 121 द्या, 25 नका 21 द्या. कुठं काही उद्घाटन करायचंय 21 रुपये ठेवा, नाही 121 ठेवा, 18-20 नका ठेवू. 21 आकडा हिंदू धर्माचा शुभ, मुस्लिम धर्माचा 786 आकडा शुभ. 786 आकड्याची बेरीज केली तर ती 91 येते. जर एकाच हिंदू धर्माचा शुभ आकडा 21 असेल आणि मुस्लिम धर्माचा शुभ आकडा जर 21 असेल तर आम्ही हिंदू आणि मुसलमान याच्यामध्ये फरक कसले असेल? आपण विचार केला पाहिजे. आपण इथं बसून आपल्याला लोक सांगत असतात, असं सगळ्यांनी सांगितलं, इथं धर्माचा वापर राजकारणासाठी होतो तर सर्वात वाईट हा धर्म असतो, सर्वात वाईट. आणि म्हणून त्याचा आपण विचार न करता आपण आपल्या पद्धतीनं वागणं, सत्यानं वागणं हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि चाणक्यानं सांगितलंय सुखस्य मूलधर्म. चाणक्य काय म्हणतो? सुखस्य मूळ धर्म, धर्मस्य मूळ इंद्रिय जय. म्हणजे सुखाचं मूळ हा धर्म आहे. सुखाचं मूळ हा धर्म आहे. आपल्याला सुखी व्हायचं असेल तर धर्म महत्वाचा. आणि धर्माचं मूळ काय आहे तर इंद्रियावर नियंत्रण आहे, संयम आहे. धर्म इंद्रियावर संयम ठेवायला लावतो, म्हणून धर्म महत्वाचा आहे. मला जर असं सांगितलं उपवास आहे म्हणजे उपवास काहीच नाही, दिवसभर उपाशी राहा, तुम्हीच उपाशी राहणार नाही, कारण उपोषणला सुद्धा जीव नसतात. मला सांगितलं की तुम्ही आज उपवास धरा, कडक उपवास धरा, कुणीही धरणार नाही, मध्येच काहीतरी खाल्ल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही रोजा धरताय म्हटल्यानंतर तुमच्या समोर पंचपक्वान्न जरी आणलं तरी आम्ही उपवास सोडणार नाही. तुम्ही चतुर्थी धरताय, तुमच्या समोर पंचपक्वान्न आणलं तरी सुद्धा आम्ही त्याला अन्नताला स्पर्श करणार नाही. कारण एक नैतिकता आहे. इंद्रियावर विजय मिळवण्याचं काम, इंद्रियावर विजय मिळवण्यास कोण शिकवतं तर तो धर्म शिकवतो. आणि मला वाटतं की सगळ्या धर्माचं सार हे नैतिकता आहे, सत्य आहे, खरं बोललं पाहिजे. मुस्लिम धर्मात व्याज घेणं हे सुद्धा महापाप आहे. आणि म्हणून मला वाटतं की या निमित्तानं जैन सरांनी या सगळ्या धर्माचा, जरी सगळ्या धर्माला स्पर्श करता आलेला नसला तरी त्यांनी ज्या काही धर्माला स्पर्श केला त्याचं तत्वज्ञान आपल्यासमोर जे मांडलं हे फार महत्वाचं आहे. याच्यावरून आपल्याला प्रत्येक धर्माची एक ओळख आपल्याला निश्चित रूपानं झालेली असेल. मी फक्त एवढंच म्हणेन की आपण सगळे इथं वेगवेगळ्या जाती, धर्म, भाषा, पंथ बोलणारे लोक आहेत.
मी फक्त एवढंच म्हणेन, ना हिंदू बनूंगा ना मुसलमान बनूंगा, इंसान की औलाद है, इंसान बनूंगा. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. अतिशय साजेसा आणि एक अर्थपूर्ण अध्यक्षीय समारोप आपण या कार्यक्रमाचा केला. यानंतर आभार प्रदर्शनापूर्वी मी कनिष्ठ महाविद्यालयातील कला, वाणिज्य आणि HSC व्होकेशनल शाखेला शिकवणाऱ्या सर्व प्राध्यापकांना सूचना आहे की